नमस्कार, मी योगिता माने. माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. तर मी आज एक नवीन पद्धतीचे तोरण कसे बनवायचे ते आज मी इथे दाखवणार आहे. हे तोरण बनवायला एकदम सोपे, साधे आणि सिंपल आहे आणि एकदम कलरफुल दिसते. तर हे तोरण कसं बनवायचं ते मी आज तुम्हाला या चॅनेलवर दाखवणार आहे. तर आता मी एक साध्या पद्धतीची पट्टी करून घेतलेली आहे. त्याला गुलाबी उलन बांधून घेऊन त्यावर मी आता इथे 5 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि एक घर सोडून त्या पट्टीचे तिथे मी एक खांब घेणार आहे. जिथे मी साखळ्या घेतले तिथे खांब घेऊन त्या खांबावर 2 साखळ्या, पुन्हा एक खांब, पुन्हा 2 साखळ्या, 1 2 आणि पुढती एक खांब. जिथे साखळी आहे तिथे खांब तयार करायचा आहे. पुन्हा 1 2, पुन्हा एक खांब, 1 2 खांब घ्यायचा आणि खांबावरती 2 साखळ्या लगेच घ्यायच्या आणि पुढच्या साखळीच्या ह्याच्यामध्ये खांब तयार करायचा. 1 खांब 2 साखळ्या, 1 खांब 2 साखळ्या. असं मी हे आपल्या एक प्रकारची पट्टीसाठी गोट तयार करते, कारण पट्टी आपली जरा मोठी दिसेल. हे आपल्याला हे बघा, हे अशा पद्धतीने 2 साखळ्या, 1 खांब, 2 साखळ्या, 1 खांब असं घेतलेलं आहे. आता हे अशाच पद्धतीने आपल्याला शेवटपर्यंत जायचं आहे. तर हे बघा, आता हे शेवटपर्यंत आपले ही गोट तयार झालेली आहे 1 खांब 2 साखळ्याची. हे बघा. आता परत नंतर त्याच कलरची उलन मी वरती बांधून घेतली आहे. पट्टी एकदम साध्या पद्धतीची, 2 खांब 3 खांब 2 साखळ्या, 3 खांब 2 साखळ्या अशा पद्धतीची एकदम सिंपल पट्टी आहे. फक्त सुरुवातीला 5 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि तिथं 2 खांब 2 साखळ्या 1 खांब अशा पद्धतीने आपण बनवले आहे. चला तर इथं आता 1 2 3 4 5 साखळ्या आणि त्या खांबावर खांब घेतला आहे मी. जिथे आपण लाल गुलाबी कलरचा खांब घेतला आहे त्याच ठिकाणी हा दुसरे खांब घेतलेले आहे. आता सेम हे पण तसंच आहे. हे तसंच करत घ्यायचं आहे. 2 साखळ्या 1 खांब, खांबावर खांबच घ्यायचा आहे, दुसरीकडे खांब नाही घालायचा आहे. 2 साखळ्या, आता त्या खांबावर परत खांब घ्यायचा आहे. 1 2 साखळ्या, परत खांबावर खांब. हे आपण रिपीट करतोय त्याच पद्धतीने. हे बघा, असं 2 दिसणार, खांबावर खांब आणि 2 साखळ्या. हे सुरुवातीला 5 साखळ्या घेतलेल्या, पुढे खांबावर खांब, 2 साखळ्या, खांब 2 साखळ्या. हे बघा, अशा पद्धतीने आपले 2 राऊंड तयार झालेले आहेत आणि आपली पट्टी पण एकदम ब्रॉड दिसते. हे बघा, हे शेवटपर्यंत मी करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आता मी व्हाईट कलरची उलन त्याला बांधून घेणार आहे. एकदम टोकाला आहे, शेवटच्या ह्याला जिथे साखळ्या घेतलेल्या 5 त्या ठिकाणी. आता ही गाठ मारलेली आहे तिथं थोडा मुका खांब घेऊ. हे बघा, मुके खांब घेतो. 1 2 3 4 5 6 7 8 9. हे 9, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मुके खांब घेतले. जिथे दिसेल तिथे मुका खांब घालू शकता तुम्ही. आता वरती 5 साखळ्या घेतलेल्या आहेत मी. 1 2 घर सोडलेली, 1 2. तिसऱ्या घरामध्ये मी खांब घातलेला आहे. 1 2 3 4 खांब 2 साखळ्या घेतल्यामध्ये परत त्याच ठिकाणी मी परत 1 2 3 4 परत त्याच ठिकाणी 4 खांब घेतलेत. परत 5 साखळ्या, परत त्याच्या बाजूची 2 घरं सोडायची. हे बघा, आता तुम्हाला दाखवते मी. हे बघा, हे 10 मुके खांब, हे 5 साखळ्या, हे 4 खांब 2 साखळ्या, 4 खांब, हे परत 5 साखळ्या. परत आता 2 घर सोडायचे आणि तिसऱ्या घरामध्ये 2 घर सोडले. आता परत तिसऱ्या घरामध्ये
एक मुके खांब घेते, 2 3 4 मुके खांब आहे ते, 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 जिथे दिसेल तिथे आपल्याला मुके खांब घालायचे आहेत. हे बघा असे 16 मुके खांब झालेले आहेत. वरी 5 साखळ्या. आता इथे पण 1 2 घर सोडायची, तिसऱ्या घरामध्ये यायचं, एक खांब एका त्याच घरामध्ये जिथे 2 साखळ्या घेतल्या होत्या, 2 3 4 खांब, 2 साखळ्या, परत त्याच ठिकाणी परत 4 खांब, 1 2 3 हे 4. हे 4 खांब झालेले एकाच ठिकाणी. पुढे 5 साखळ्या, परत मुके खांब घेत जायचे आपल्याला. हे बघा 2 घर सोडून मुका खांब घेतला. हे अशा पद्धतीने आपल्याला हे शेवटपर्यंत करत जायचं आहे. फक्त कडेचे खांब तेवढे 10 असतील, बाकी मधले खांब 15 मुके खांब असतील. हे बघा हे इथले 10 खांब 10 मुके खांब आहेत, 5 साखळ्या, 4 खांब, 2 साखळ्या, 4 खांब, परत 5 साखळ्या, 2 घरं सोडून परत आपल्याला 15 मुके खांब. मुके खांब आपण जिथे जागा असेल तिथे घेऊ शकता. फक्त असे 15 मुके खांब आले पाहिजेत आपले. आणि किती घर सोडायचे ते आपण आपल्या मनाने सोडू शकतो. हे अशा पद्धतीने आपल्याला शेव कडेपर्यंत न्यायचं आहे. 2 2 3 4 5 6. मी एका घरात 3 पण घालते, 2 पण घालते, खांबावर खांब पण घेते. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 1 2 3 4 5 साखळ्या. परत 2 घरं सोडायची जिथे आपण तो साखळ्या घेतल्या तिथे. परत 2 खांब, तिसरा खांब, हा 4था खांब, 2 साखळ्या, परत त्याच ठिकाणी परत 4 खांब. 1 2 3 4 खांब, परत 5 साखळ्या आणि ते 2 घरं सोडून परत मुके खांब घ्यायचे. हे बघा परत मुके खांब 15. हे आपल्याला असं कडेपर्यंत करत जायचं आहे. एकूण 15 मधले 15 मुके खांब आहेत आणि कडेचे. हे बघा असं झाले. इथे आपले 10 मुके खांब झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी मध्यभागी मुके 15 खांब घेतलेले आहेत. हे बघा 1 2 3 5 घर झालेले आहेत आपले. एकूण 5 पाकळ्यासारखं बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला कडेपर्यंत घेऊन आलेले. जवळून बघा इथे पण 10 खांब मुके खांब घेतलेत. तुम्हाला हवे तेवढे इथे घर बघून तुम्ही सोडू शकता तुमच्या अंदाजानं. आता चला कडेला आता पांढरी उलन, आता हिरव्या कलरची उलन बांधून घेणार आहे. आता हिरव्या कलरच्या उलन जिथे मुका खांब आहे त्या खांबावरच ती गाठ मारलेली आहे. तिथे 1 खांब मुका खांब, 1 मुका खांब झाला, 2 3 4
5 6 7 8 9. आता एक खांब सोडून द्यायचा आहे, 9च घ्यायचे आपल्याला. 5 साखळ्या आणि हे 4 खांब घेतले, त्या खांबावर एक खांब, एक खांब, 2 साखळ्या, परत दुसरा खांब घ्यायचा आहे. 4 खांब घेतलेत, त्या खांबावर खांब घेतात. परत तिथे जिथे 2 साखळ्या घेतल्या तिथे 4 खांब घ्यायचे, 3 4 खांब आणि 2 साखळ्या, 4 खांब एकाच ठिकाणी. हा 4था खांब, तिथे परत 2 साखळ्या, त्याच ठिकाणी परत आपल्याला 4 खांब घालून घ्यायचे. हे बघा, एक त्याच ठिकाणी, 2 3 4. हे 4 खांब घातलेले. आता 2 साखळ्या आणि शेवटच्या खांबामध्ये परत एक खांब, 5 साखळ्या, खांब एक खांब घेऊन परत 5 साखळ्या आणि जिथे मुके खांब आहे तिथला एक मुका खांब सोडून आता हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक एक मुका खांब सोडून एक एक कमी करत जायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 झालेले. आपणाला एक खांब सोडायचे कारण आपणाला ते 1 2 3 4 5 साखळ्या आणि तो 4 खांब घेतला आहे, त्याच्या पहिल्या खांबामध्ये आपणाला एक खांब घ्यायचा आहे. हे बघा, या पहिल्या खांबामध्ये घेतोय एक खांब, 2 साखळ्या आणि जिथे आपण 8 खांबाच्या मध्ये 2 साखळ्या घेतल्या त्या तिथेच आपणाला 4 खांब 2 साखळ्या 4 खांब घ्यायचे. 2 खांब झालेले, 3 4 आणि मध्ये 2 साखळ्या, परत त्याच ठिकाणी आपणाला परत 4 खांब, 1 2 3 आणि हे 4. आपले 4 खांब झालेले आहेत. परत 2 साखळ्या आणि शेवटच्या खांबामध्ये परत एक खांब आणि परत 5 साखळ्या 5 साखळ्या. आता जे मुख्य खांब आहे त्याच्यावरच खांब घ्यायचे, पण आता आपल्याला एक एक खांब कमी करत जायचे. अशा पद्धतीने आपल्याला कडपर्यंत करत घेऊन जायचे. 5 घरं झालेले ते ठिकाणी. हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला हे पुढे सरकवत जायचं आहे. हे बघा, आता हिरव्या उलनचं राऊंड आपला झालेला आहे पूर्ण. हे अशा पद्धतीने दिसेल, हिरव्या कलरची उलन लावलेली. हे 5 पान करायचे आहेत आपल्याला तिथे. हे बघा, खाली इथे 5 साखळ्या, ते 4 खांब, 2 साखळ्या 4 खांब. आता पिवळ्या कलरची उलन जिथे मुका खांब आहे तिथेच बांधून घ्यायची. आता एक एक मुके खांब कडकडेचे कमी करत जायचे सगळीकडचेच, त्यामुळे आपलं पान पसरत जाणार. आता इथे पिवळ्या कलरचे उलन बांधून घेतलेले, त्याच ठिकाणी आपल्याला मुका खांब घ्यायचा आहे. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 झालेले 5 साखळ्या. प्रत्येक राऊंड वेगवेगळा आहे. पहिल्या खांबात जिथे आपण खांब घेतला त्या खांबात 2 साखळ्या घेतल्या, त्याच ठिकाणी आपल्याला आता
2 खांब 3 4 खांब घेतले, जिथे 2 साखळ्या घेतल्या त्या 1 खांब घेऊन त्या ठिकाणी परत जिथे 4 खांब घेतले त्याच ठिकाणी परत 1 2 3 4 2 साखळ्या, परत त्याच ठिकाणी 4 खांब, जिथे आपण 1 खांब घालून 2 साखळ्या घेतल्या होत्या त्याच ठिकाणी 4 खांब घातलेले आहेत. आता प्रत्येक राऊंड वेगवेगळ्या आहे. हे बघा इथे 4 खांब झाले. हे आपलं 2 साखळ्या, आणि जिथे आपण 2 साखळ्या घेतल्या होत्या खांब पुढे घालायला त्याच ठिकाणी आपल्याला 4 खांब घ्यायचे. एकाच ठिकाणी 4 खांब आहेत, 3 आणि हे 1 4. हे बघा जिथे आपण ते 2 साखळ्या घेतले ते 4 खांब, आणि हे आपलं 4 खांब 2 साखळ्या बरोबर आहेत. हे 5 साखळ्या. आता मुख्य खांब कमी करत जायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5. जिथे आपण 2 साखळ्या घेतल्या होत्या त्या ठिकाणी तो खांब सोडून द्यायचा, आणि जिथे आपण साखळ्या घेतल्या होत्या त्या ठिकाणी घ्यायचं आहे आपल्याला. 2 खांब झाले, तिसरा खांब चालू आहे. 3 4 खांब झाले, 2 साखळ्या, परत जिथे आपण ती 2 साखळ्या वरती घेतलेल्या त्या ठिकाणी परत 4 खांब, 2 साखळ्या 4 खांब, 2 3 4 4 साखळ्या 2 साखळ्या, आणि त्याच ठिकाणी परत 4 खांब, 1 2 3 4 4 खांब झाले. 1 2 साखळ्या. हे बघा तिथे 2 साखळ्या घेतल्या त्या ठिकाणी परत 4 खांब, 2 3 4 झाले. 5 साखळ्या. परत आता मुख्य खांब कमी कमी करत पुढे सरकायचं आहे आपल्याला. मुख्या खांबावरच खांब आहे. जेव्हा आपण पुढे जातो त्यावेळेस 1 खांब सोडायचं. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. प्रत्येक राऊंड वेगवेगळा आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येक राऊंड लक्षपूर्वक बघावं लागेल, तेव्हाच समजेल. हे बघा 2 साखळ्या घेतल्या होत्या तिथे 4 खांब घेतलेत, हा खांब तसा सोडला, इथे 4 खांब घेतले, 2 साखळ्या. परत आपलं नेहमी होतं तसंच 4 खांब 2 साखळ्या 4 खांब एकाच ठिकाणी. परत बाजूला 2 साखळ्या घेतल्या आणि परत इथं 4 खांब घेतले. परत इथं 5 साखळ्या बरोबर घेतल्या आणि इथे आपला 1 खांब कमी केला, आणि त्याच पद्धतीने इथे केला. आता हे 5ची घरं आपल्याला अशी 5ची पानं आपल्याला सेम ह्याच पद्धतीने कडेपर्यंत करायचं आहे. हे बघा आपला पिवळ्या कलरचा मुलांचा राऊंड तयार झालेला आहे. हे असे दिसेल आपल्याला. हे बघा सेम त्याच पद्धतीने करत जायचं आहे. पूर्ण पिवळ्या कलरचा राऊंड झालेला आहे. प्रत्येक राऊंड वेगवेगळाच आहे, त्यामुळं तुम्हाला करताना प्रत्येक राऊंड लक्षपूर्वक बघून करावा लागेल. प्रत्येक ठिकाणी 1 1 मुका खांब कमी करत जायचं आहे आपल्याला. तर चला आपण पुढचा बघू. आता त्याच ठिकाणी परत पिवळ्या कलरची उलन, 1 मुका खांब, 2 3 4 5 6 2 3 4 3 1 2 3 साखळ्या घेतलेल्या आहेत, आणि जिथे 2 साखळ्या घेतल्या त्या 4 खांबानंतर त्या ठिकाणी आपल्याला परत 4 खांब घ्यायचे आहेत. 2 3 4 हे 4 खांब 2 साखळ्या, परत पहिल्यासारखे 8 खांब घ्यायचे आपल्याला. 4 खांब 2 साखळ्या, 2 3 4 2 साखळ्या, परत 4 खांब, 1 2
3 4, परत 2 साखळ्या आणि ज्या ठिकाणी 2 साखळ्या घेतल्या त्या ठिकाणी परत 4 खांब, 1 2 3 4, परत 2 साखळ्या आणि शेवटच्या खांबावर 1 खांब घेतलेला आहे त्या 4 खांबाच्या वरी. आता मुख्य खांब कमी करत जायचं, 1 2 मुख्या खांबाच्या मध्ये एक मुका खांब घालायचे आहे, 3 बघा, हे बघा 2 मुख्या खांबाच्या मध्ये घालते खांब असं. त्याच्यामुळे आपला एक खांब मुका खांब आपोआप कमी होत जाणार आहे. खांबावर खांब घातलेला नाही आहे, 2 मुख्या खांबाच्या आतमध्ये खांब घालायचं आहे. हे बघा 3 साखळ्या, 2 साखळ्या, इथे 4 खांब, 1 2 3 4, 1 2 साखळ्या, परत आपला तो राऊंड, 1 2 3 4, 2 साखळ्या, परत 4 खांब, 1 2 3 आणि हा एक 4, 2 साखळ्या, परत त्या ठिकाणी 2 साखळ्या होत्या, 1 खांब घेतला आहे. 4 साखळ्याच्या 4 खांब होते त्याच्या कडला 1 खांब घेतलेला आहे, परत 3 साखळ्या घेतलेल्या आहे. इथे 4 खांब घ्यायचे, सॉरी 2 3 4, परत 2 साखळ्या आणि त्या 4 खांबाच्या कडेला 1 खांब घ्यायचं आहे 2 साखळ्यानंतर, 1 2 3 4, परत आपले 2 मुख्या खांबाच्या मध्ये खांब करत जायचं आहे, 1 2. अशा पद्धतीने पूर्ण राऊंड आपल्याला करायचा आहे. पिवळ्याचा डबल राऊंड आहे. हे बघा इथे, बघा इथे 3 साखळ्या घेतल्या, तर इथे चौथ्या खांबाच्या 4 खांबाच्या त्या पहिल्या खांबावर 1 खांब घेतला आहे, या एका खांबावर पुन्हा 2 साखळ्या, पुन्हा 4 खांब, 2 साखळ्या, पुन्हा हा आपला नेहमीसारखा 4 खांब, 2 साखळ्या, 4 खांब, परत इथे 2 साखळ्या, इथे परत 4 खांब, परत 2 साखळ्या आणि कडेच्या खांबावर 1 खांब आणि इथे मध्ये आता साखळ्या 3 साखळ्या घेतलेल्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने आता पिवळ्याचा हा दुसरा राऊंड तयार झालेला आहे. हे बघा हे असा दिसेल दुसरा राऊंड. आता परत गुलाबी कलरची उलन लावलेली आहे. प्रत्येक मुका खांबाच्या 2 खांबाच्या मध्ये खांब घेतल्यावर तो आपोआप खांब एक कमी होत जाणार आहे. त्याला आपल्याला मोजायची गरज लागत नाही, सुरुवातीला घालतानाच मोजावं लागेल. 1 2, हे मुके खांब आपले कमी कमी होत जाणार. 3 4 5, 1 2 3 4 साखळ्या. आता ह्या ठिकाणी जिथे 1 खांब 2 साखळ्या घेतले होते तिथे 4 खांब पफ टाका घ्यायचा आहे. 4 आडे घेतले. हे बघा हा पफ टाका आहे. 1 2 3 4 5 साखळ्या आणि पुढच्या 2 साखळ्या घेतल्या तिथे 2 आडा, तिसरा 1 आडा, 4 5 आडे आणि पूर्ण पफ टाका. आता इथून आपल्याला पफ टाका 4 साखळ्या, जिथे तिथे 2 साखळ्या आहेत तिथे आपल्याला हा पफ टाका घालून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 आडे घेतलेत आणि 5 आड्यामधून काढून हा पफ टाका तयार केलेला आहे. वरती 4 साखळ्या, 2 साखळ्या सॉरी, कारण ते आपल्याला जिथे 4 खांब होते त्याच ठिकाणी दुसरा एक पफ टाका करायचे. 8 खांबासारखा पण पफ टाका असल्यामुळे 2 मध्ये 2च साखळ्या घेतलेल्या आहेत. हे बघा 1 2 3 4. आता पुढे जिथे आपल्या 2 साखळ्या आहेत त्या ठिकाणी परत एक पफ टाका. 1 आडा झाला, 2 3 4 5 आडे घेऊन 5 आड्यातून आपल्याला काढून
तिथे मुका खांब घ्यायचा. 1 2 3 4 4च साखळ्या घ्यायच्यात. परत इथे आडे घ्यायचे, कारण ते आपण मध्ये गाठ मारली म्हणून ते तुम्हाला साखळी असेल, ते साखळी नाही आहे. 2 3 4 5. जिथे जिथे 2 2 साखळ्या घेतल्या तिथे तिथे पफ टाका घ्यायचा आहे. जिथे 4 खांब 2 साखळ्या 4 खांब होते तिथं एक पफ टाका, 2 साखळ्या कंटिन्यू आहे. आता इथे परत खांब कमी होत जाणार. 1 4 साखळ्या बरोबर आपल्या आतमध्ये आहेत. 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 4 साखळ्या बरोबर. हो का, इथे 2 साखळे आहेत, तिथे त्या ठिकाणी आपल्याला पफ टाका घ्यायचा आहे. सॉरी, पफ टाका घ्यायचा आहे. 1 आडा, 2 3 4 पफ टाका. 1 2 3 4 4 साखळ्या, पुन्हा पफ टाका. 1 2 3 4 5. याच्यातून काढून घेतलं आपल्याला. हे 1 2 3 4. परत 2 साखळ्या तिथे पफ टाका. इथे 4 खांब जिथे आहे तिथे एक पफ टाका. 1 2 2 साखळ्या त्याच ठिकाणी परत पफ टाका. जिथे आपण 4 खांब 2 साखळ्या 4 खांब एका ठिकाणी घेतले त्या ठिकाणी 2 पफमध्ये फक्त 2 साखळ्या घ्यायच्यात. पुढे आपल्याला 4 साखळ्या आहे. आता जिथे 2 साखळ्या घातले तिथे परत पफचा टाका. 5 आड्याचा पफचा टाका आहे. हा पफ टाका. परत पुढच्या साखळीमध्ये 1 2 3 4. तुम्ही साखळ्या तुमच्या हिशोबाने कमी जास्ती करू शकता. 2 3 4 5. एक 2 3 4. हे बघा, आता अशा पद्धतीने आपले सगळे पफचे टाके पुढे करत जायचे. हे बघा, इथे खांब कमी झाले. इथे 4 साखळ्या पफचा टाका, 4 साखळ्या पफचा टाका. परत ह्या ठिकाणी 2 पफ टाकामध्ये इथे 4 साखळ्या, 1 पफ, 2 साखळ्या, 1 पफ एकाच ठिकाणी. परत 4 साखळ्या, 1 पफ, पुन्हा 4 साखळ्या पफ. इथं पुन्हा 4 साखळ्या घेतल्या आपल्या कंटिन्यू आहेत तशा. आणि आता इथे हळूहळू खांब मधले कमी होत जाणार. ह्या अशा पद्धतीने आपल्याला पफचे टाके कडपर्यंत करून जायचे. हे बघा, आपला गुलाबीचा राऊंड पूर्ण झालेला आहे, बघू शकता. अशा पद्धतीने हा गुलाबी कलरचा वुलनचा राऊंड दिसतोय. प्रत्येक राऊंड वेगवेगळाच आहे. आता आपल्याला हिरव्या कलरचे वुलन बांधून घेते. ज्या ठिकाणी आपण नेहमी बांधतोच त्याच ठिकाणी बांधायचे. आता परत आपल्याला इथे एक मुका खांब कमी करायचा. एक 2 3 4 झाले. 4 साखळ्या, 1 2. जिथे 4 साखळ्या घेतल्या होत्या तिथे 3 4 खांब, 1 2 3 1 खांब. त्याच ठिकाणी परत 2 3 4 खांब. परत साखळी नाही घेतले. परत पुढे जिथे साखळ्या घेतल्या होत्या त्या ठिकाणी मध्ये साखळी नाही घेतले त्या ठिकाणीच परत 4 खांब, 2 साखळ्या. परत त्या ठिकाणी 4 खांब,
1 2 3 4. परत साखळी नाही घ्यायची आतमध्ये, पुढच्या साखळीमध्ये खांब घालायला. हे बघा डायरेक्टली मी 4 खांबमध्ये घेते. आता प्रत्येक ठिकाणी 4 खांब 2 साखळ्या, 4 खांब 2 साखळ्याच आहे. एकाच ठिकाणी 8 खांब आहेत, त्यामुळे 8 खांबामध्ये 2 साखळ्या घालायच्या आहेत आपल्याला. 1 2 3 4. पुढच्या साखळीत खांब घेताना आपल्याला साखळी घ्यायची नाही आहे, डायरेक्ट घालायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा 4 खांब 2 साखळ्या, 4 खांब, जिथे साखळ्या घेतल्या होत्या ना आपण 4 त्या ठिकाणी. ते बघा 1, त्याच्यामध्ये एक साखळी घ्यायची नाही आहे, कंटिन्यू तसंच जायचं आहे पुढे आपल्याला. 2 3 4, 2 साखळ्या, 1 2 3 4. परत आता पुढच्या ह्याच्यामध्ये खांब घालताना साखळी नाही आहे, डायरेक्ट आपल्याला तिथे परत खांब घालायचे. जिथे 3-4 साखळ्या घेतल्या होत्या पफ टाकायच्या ह्याच्यामध्ये, त्याच ठिकाणी 4 खांब 2 साखळ्या, 4 खांब एकाच ठिकाणी, असे आपल्याला एकूण 8 खांब 2 साखळ्यामध्ये करायचे. 2 साखळ्या, परत 4 खांब, 1 2 3 आणि 4. परत पुढच्या ह्याच्यामध्ये 1 2 आता इथे 2 साखळ्या आल्या आतमध्ये, कमी झाली साखळी इथे. 2 खांब, ते आपोआप मुख्य खांब कमी होतात. 2 खांबाच्या मध्ये घ्यायचं, ते आपोआप एक कमी होत जातात. हे बघा इथे कसं 4 खांब 2 साखळ्या, 4 खांब 2 साखळ्या केलेल्या. हा हिरव्या कलरच्या उलनचा राऊंड आहे, तुम्ही बघू शकता. जिथे पफचे 4 साखळ्या घेतल्या त्याच ठिकाणी 4 साखळ्या, 4 खांब 2 साखळ्या, 4 खांब 2 साखळ्या घेतलेल्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी असंच घेत जायचं आहे. पण ह्या 2 ह्याच्यामध्ये साखळी घेतलेली नाही आहे, कंटिन्यू तसंच करत गेलेलं आहे. 1 2 3 3 साखळ्या, आता कमी होत जाणार साखळ्या. हे बघा पफ टाकायचे तिथे आपल्याला 4 खांब 2 साखळ्या, 4 खांब 2 साखळ्या घेत जायचे. हा हिरव्या कलरचा राऊंड आहे आपला. इथे तुम्हाला समजण्यासाठी मी 2-2 पान प्रत्येक वेळेस करून दाखवत आहे. हे बघा 3 खांब झाले, 4 खांब झाले, 2 साखळ्या झाल्या. 2च साखळ्या घ्यायच्या 4 खांबाच्या आतमध्ये. तुम्हाला पहिल्या पान समजणार नाही म्हणून मी 2-2 पान तुम्हाला प्रत्येक वेळेस करून दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला ते बनवायला सोपे जाईल. हे बघा 3 खांब झाले, 4 खांब 2 साखळ्या, परत त्याच ठिकाणी 4 खांब. पुढच्या साखळीमध्येच खांब घेताना साखळी आतमध्ये अजिबात घेतलेली नाही आहे. हे बघा इथे आपले 4 खांब कंप्लीट होतात, तर डायरेक्ट पुढच्या साखळीच्या ह्याच्यामध्ये खांब घातलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा 4 खांब झाले. आता डायरेक्ट दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला खांब तयार करायचा आहे. फक्त तो 8 खांब ज्या ठिकाणी घेतो त्या ठिकाणी मध्ये फक्त 2 साखळ्या घेतलेल्या आहेत, बाकी सेम करत जायचं आहे तसंच. हे बघा 1 2, एकाच ठिकाणी 8 खांब आहेत आणि मध्ये दोन्ही 4-4च्या मध्ये 2 साखळे आहेत, एकाच ठिकाणी आहेत. बघा व्यवस्थित 3. हे बघा 4 खांब झाले, मध्ये 2 साखळ्या, त्याच ठिकाणी परत 4 खांब, 2 3 4. हे बघा आता पुढच्या ह्याच्यामध्ये घेताना आपल्याला अजिबात साखळी घ्यायची नाही आहे, डायरेक्ट खांब तयार करायचे पुढच्या साखळीत जाताना. इथे कुठे अजिबात फक्त 4 खांब 2 साखळ्या, 4 खांब एका ठिकाणी घेताना साखळी घेतलेली आहे, बाकी आपल्याला कंटिन्यू खांब तसेच करत पुढे जातो आहे आपण. 1 2 3 4. हे बघा
अशा पद्धतीने आपल्याला हा हिरव्या कलरचा राऊंड आहे तो करायचा आहे. 1 2 आपल्या साखळ्या कमी झालेल्या आहेत आता. हे बघा हिरव्या कलरच्या उलनचा राऊंड बघा, हे असा पान दिसेल तुम्हाला. हे आपल्याला असंच सेम शेवटपर्यंत करत जायचं आहे. मधल्या साखळ्या आणि खांब पण आपले कमी होत जात आहेत कडकडचे. हे बघा हिरव्या कलरच्या उलनचा राऊंड माझ्याकडे तयार झालेला आहे. आपल्या साखळ्या पहिले 5 4 3 परत आता 2 झाले. चला तर आता गुलाबी कलरची उलन बांधून घेतलेले मी 2 साखळ्या झालेले 3 साखळ्या कडेच्या. आता जिथे आपण 2 साखळ्या आतमध्ये घेतल्या होत्या ती या ठिकाणी आपल्याला 3 4 5 खांब घ्यायचे, 1 साखळी परत 5 खांब त्याच ठिकाणी. आता इथे 5 खांब 1 साखळी 5 खांब घ्यायचे. जसं आपण पहिले 4 खांब 2 साखळ्या त्या पद्धतीने नाही आहे. आता आपल्याला 5 खांब आणि मध्ये 5 खांबाच्या मध्ये 1 साखळी घ्यायची आहे. आणि जिथे पफ टाक्याच्या मध्ये साखळ्या होत्या ना 2 साखळ्या त्या ठिकाणी आणि मध्येच आपल्याला मुका खांब घालून घ्यायचे. जिथे 2 साखळे तिथेच आपल्याला हे खांब घालून घ्यायचे. 3 खांब झाले, 4 5 खांब 1 साखळी 5 खांब एकाच ठिकाणी घ्यायचे. जिथे आपण 2 साखळ्या घेतलेले 8 खांबाच्या मध्ये त्या ठिकाणी आपल्याला 5 खांब 1 साखळी 5 खांब घालायचे. आणि जे मधी जागा होती त्या ठिकाणी मुका खांब घालून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. आणि पुन्हा साखळीमध्ये पुन्हा आपल्याला 5 खांब 1 साखळी 5 खांब 1 साखळी असं घालून घेत जायचं आहे. 5 खांबाच्या मध्ये 1 साखळी घालायची आहे आपल्याला. हे बघा अशी. आता पुढे 5 खांब 2 हे असे 5 खांब घालायचे. आणि जिथे मध्ये जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला मुका खांब घालून घ्यायचं आहे. 1 जिथे 2 साखळ्या आहेत तिथे 5 खांब 1 साखळी 5 खांब 2 खांब झाले. 3 खांब 4 हे 5 खांब 1 साखळी त्याच ठिकाणी परत 5 खांब. जिथे आपण 4 खांबाच्या मध्ये 2 साखळी घेतलं त्या ठिकाणी आपण हे खांब घेतोय, लक्षात ठेवा. आणि जो मधल्या जागेमध्ये आपण एक मुका खांब घेतोय. जिथे आपण पुढे जायला खांब घेतला नव्हता त्या ठिकाणी मुका खांब घालून घ्यायचं आहे. त्यामुळे त्या पाकळ्या दिसतील. 2 3 4 5 1 साखळी त्याच ठिकाणी परत 5 खांब 1 2 3 4 5. आणि जिथे मध्ये जागा होती त्या ठिकाणी मुका खांब घातल्यामुळे पाकळी दिसते. इथे 3 साखळ्या झालेले आहेत. आता इथे परत मुके खांब कमी होतील आपणच. 2 3 साखळ्या झाल्या. आता जिथे 2 साखळ्या घेतल्या त्याच ठिकाणी परत 5 खांब 1 साखळी 5 खांब आहे. पाच खांबाच्या मध्ये 1 साखळी घ्यायचे. एकाच ठिकाणी 10 खांब आहेत त्याच्यामध्ये 1 साखळी घेतलेली आहे आपण. आणि पाकळी पडण्यासाठी आपल्याला ते मध्ये जिथे इथे मुका खांब घ्यावाच लागेल. आणि पुढे कंटिन्यू कुठे साखळी घेतली नाही, फक्त 5 खांबाच्या मध्ये 1 साखळी आहे, पुढे साखळी नाही आहे. फक्त मध्ये पाकळी पाडण्यासाठी आपण 1 मुका खांब घेतलेला आहे. हा राऊंड अशाच पद्धतीने कंप्लीट करत जायचं आहे आपल्याला. प्रत्येक राऊंड वेगवेगळा आहे. आता मध्ये त्याच्यामध्ये हे बघा, आता इथं मुका खांब पुढच्या बाजूला जिथे आपण साखळी घेतलीच नव्हती त्या ठिकाणी
आणि जिथे 4 खांब 2 साखळ्या 4 खांब दिले त्या 2 साखळ्याच्या मध्ये आपण हे 10 खांब घेत जातोय. प्रत्येक 5 खांबानंतर 1 साखळी घ्यायची आणि त्याच ठिकाणी परत आपल्याला 5 खांब घालायचे आणि मुका खांब हे आपल्याला पाकळी दिसण्यासाठी हा मुका खांब मध्ये घ्यावा लागेल. 1 2 3 4 5 1 साखळी परत त्याच ठिकाणी 5 खांब 1 2 3 4 5 एक ते मुका खांब परत 2 साखळी जे तिथे परत आपल्याला 10 खांब. मी प्रत्येक राऊंडचे 2-2 पान करून दाखवते. अशा पद्धतीने आपल्याला गुलाबी कलरच्या राऊंड करून टाकायचं आहे आपल्याला पूर्ण. प्रत्येक राऊंडमध्ये वेगवेगळं आहे. ते मुके खांब कमी होत जात आहे. 2 मुक्या खांबाच्या मध्ये घेतोय. हे बघा इथे बघा. आता तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते. तुम्हाला करताना समजलं नसेल तर इथे साखळी आपली ऑलरेडी कमी होते. इथे बघा 5 खांब 1 साखळी 5 खांब. हे बघा मी इथे ना या 4 खांब 2 साखळ्याच्या मध्ये घातले आणि ह्या मध्यभागी इथं आपल्याला मुका खांब घेतलेला आहे इथे. आणि परत तिथे 2 साखळ्या होते तिथे परत 5 खांब 1 साखळी 5 खांब आणि त्याच्यामध्ये मुका खांब घातलेला आहे. पुन्हा 5 खांब 1 साखळी. हे बघा हे असं राऊंड बनवत जायचं आहे. हा गुलाबी कलरचा पूर्ण राऊंड अशाच पद्धतीने आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आपल्या मुक्या खांबाबरोबर कडच्या साखळ्या पण कमी होत आहेत. हे बघा आता गुलाबी कलरचा राऊंड आता हा कंप्लीट झालेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आता पांढऱ्या कलरची उलन आणि आपला हा लास्ट राऊंड असेल. आता इथे मुका खांब 2 मुके खांब इथे 3 साखळ्या आल्या होत्या. 1 2 साखळ्या आणि त्याच्या कडच्या खांबामध्ये मुका खांब 1 2 3 4 5 6 आणि जिथे आपण 1 साखळी घेतली होती त्या ठिकाणी 5 साखळ्या घ्यायच्या आहेत. जिथे आपण 1 साखळी घेतली 5 खांबाच्या मध्ये त्या ठिकाणी मुका खांब 1 2 3 परत त्या ठिकाणी परत मुका खांब त्याच ठिकाणी घालतोय. तिथे गोल रिंग तयार होते त्याच ठिकाणी. जिथे 5 खांबांनी मध्ये 1 साखळी घेतली होती त्या ठिकाणी आपल्याला 3 साखळ्या घेऊन त्याच ठिकाणी मुका खांब आणि 5 साखळ्या मुक्या खांबाच्या तिथं खांबावर मुका खांब. जिथे पाकळी करायसाठी 2 3 4 5 जिथे 1 साखळी घेतली होती त्या ठिकाणी आपल्याला मुका खांब 3 साखळ्या परत त्याच ठिकाणी मुका खांब परत पुढे 5 साखळ्या मुका खांब जिथे घेतला होता त्या ठिकाणी मुका खांब घ्यायचा सिंगल क्रोशी परत 3 4 5 जिथे 1 साखळी आहे त्या ठिकाणी मुका खांब परत 3 4 साखळ्या परत त्याच ठिकाणी मुका खांब. आपली रिंग तयार करायची आणि पुढे जायचं. मुका खांब घेतला आहे तिथे बरोबर मुक्काच खांब घ्यायचा 1 2 3 4 5 आणि जिथे 1 साखळी घेतली होती आपण 10 खांबाच्या आतमध्ये त्या ठिकाणी 3 साखळ्या 1 मुका खांब परत अशी आपल्याला हा राऊंड असाच बनवत आपल्याला पुढे जायचं आहे. हा एकदम सोपा राऊंड आहे.
फक्त तुम्हाला 5 साखळ्या मुका खांब, जिथे 5 खांबाच्यामध्ये 1 साखळी घेतली त्याच ठिकाणी तुम्हाला रिंग बनवायची आहे. हे बघा, त्याच ठिकाणी रिंग बनवते मी 3 साखळ्या घेऊन. परत 5 साखळ्या कंटिन्यू. आणि आपला जिथे आता इथे शेवटीला मुका खांब घेतला आहे खांबाच्या 3 साखळ्या. आता इथं मुके खांब कमी होत जात आहेत ना, तिथे 2च मुके खांब होणार आपले आता शेवटीला. 1, हे बघा हो का, रिंग बनवली आहे मध्ये. हे बघा, इथे तर आपले साखळ्या कमी झाल्या, 2 खांब तर आले आपले कंटिन्यू. इथे 2च साखळ्या झाल्यात. इथे हे 5 साखळ्या, इथे 3 साखळ्या एकाच ठिकाणी मुके खांब घातले जिथे आपण 1 साखळी घेतली होती. इथं मुक्या खांबावर मुका खांब. हे असं आपल्याला हा राऊंड पांढऱ्याचा असाच कंटिन्यू करत जायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा पांढऱ्या कलरच्या उलनचा राऊंड तयार झालेला आहे. हे आपला पांढऱ्या कलरच्या उलनचा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आपले तोरण ऑलरेडी कंप्लीट झाले आहे. बघू शकता, याला गोंडे पण लावलेले आहेत मोती घालून. एक गोंडा लावलेला आहे.